येथे उपस्थित माता भगिनी, मित्रवर्य, बंधुवर्ग, सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो. आपल्या प्रवचनमालेतील दुसरे पुष्प तुमच्या अनुमतीने सुरू करतो. आवडलं तरी आनंद ठेवा, ही विनंती. असो. ओम सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. भागवताचार्य डोंगरे महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. नामदेव महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. अंबा एकविरा माता की जय. संत गाडगे महाराज की जय. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिभाऊ सगळ्यांना बोलावलं. अजून कोणी राहिले असतील तर सांगा. केव्हाही कठीण प्रसंगात या देवदेवतांना बोलवावंच लागते. मंगलाचरण म्हणतात त्यांना. तर आपण सगळ्याला बोलावलं. आले तर ठीक, नाही आले तरी आपण हात करायला तयार जाऊ. तर असो. अब तक म्हणजे काल आपलं पहिलं पुष्प झालं. त्याच्यात काही थोडाफार भाग घेतला मी. तर काल द्रौपदीच्या जन्मापर्यंत आपण आणलं. व्यासचरित हा जय नावाचा इतिहास, याच्यावरतीच आपलं प्रवचन आहे. काल एक सांगायचं राहून गेलं महत्त्वाचं, की माझ्या या प्रवचनमालेला आधारभूत असे 2च ग्रंथसंहिता मी घेतलेल्या आहेत. अनेक वर्ष झाले. एक म्हणजे श्री नीलकंठ गोविंद सुरी यांनी लिहिलेली टीका. तशा महाभारतावरती याच्या आधी अनेक टीका लोकांनी लिहिल्या. विमल बोधांनी लिहिली, श्रीधर स्वामींनी लिहिली, अनेकांनी लिहिल्या. बंगालमधनंही लिहिलेल्या आहे, काश्मीरमधनंही लिहिलेल्या आहे. पण मला जी आवडली आणि जी माझ्यापेक्षा आणि त्यांच्या आधीचे ज्यांच्याशी माझा कधी काही 1-2दा 3दाच भेट झाली, ते बाळशास्त्री हरदास यांनी जे सांगितलं, यांच्या इतकं नॉलेजेबल आजपर्यंत तरी कोणी झालं नाही. बाळशास्त्री हरदास हे गेल्यानंतरच, परमेश्वरापाशी गेल्यानंतरच मगच नरहर कुरुंदकर मराठवाडा आणि नानासाहेब शेवाळकर अचलपूर यांचा उदय त्यावेळी झाला, तोपर्यंत झालेला नव्हता. या सगळ्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणेच मी या नीलकंठी प्रती. आणि दुसरं एक प्रसू सुकटणकर म्हणून होऊन गेलेत, अतिशय थोर माणूस. या सगळ्या संतांच्या आधी तर त्यांचा जय जयकार करायला पाहिजे होता मी. त्या सुकटणकरांनी अनेक वर्ष त्यांच्यासारखेच, ज्याला या विषयात आवड आहे, महाभारताच्या मूळ व्यासांनी जे लिहिलं त्याच्या जवळपास 1200 संहिता आपल्या देशात होत्या. अलवार संतांनी जे लिहिलं, त्यांना जे वाटलं ते प्रत्येकाने आपल्याला भावलं तसं लिहिलं. मग प्रमाणभूत मान्य काय करायचं? तर सुकटणकरांनी जवळपास 30 वर्ष
दररोज सकाळ संध्याकाळ 20-25 संस्कृतच्या विद्वानांना घ्यायचं. प्रत्येक प्रतीची विभागणी केली त्यांनी. काश्मीरमधल्या ज्या होत्या त्यांची विभागणी केली. त्यांना लॅम्बडा हे नाव दिलं. लॅम्बडा हे फिजिक्समधलं का दिलं माहीत नाही, कदाचित ते त्याच्यातले PhD असतील. लॅम्बडा अल्फा अशा त्यांनी वेगवेगळ्या संहिता ज्या होत्या त्या वेगळ्या केल्या आणि प्रत्येक संहितेतला एक श्लोक घ्यायचा आणि बाकीच्या विद्वानांनी त्याचा अर्थ सारखाच निघतो आहे की नाही हे पाहायचं. तसं जर असेल तर ते प्रमाणयोग म्हणून ते वेगळं काढायचं. आणि त्यांनी जो संशोधनात्मक प्रवास झाला त्यांचा, त्याच्यानंतर त्यांनी जे संशोधन केलं, त्यांनी जे पृथक्करण केलं ते त्यांनी 22 खंडामध्ये रचलं आणि ते फक्त पुण्याला भांडारकर प्राच्य विद्या संशोधित प्रती असं त्याला म्हणतात. आता पुण्याचे लोक माहीतच आहे तुम्हाला कसे असतात ते. नाही, माझा कोणावरच आक्षेप नाही आहे. ज्याचे पुण्याला नातेवाईक असतील त्यांनी मिठ्या माराव्या त्यांना. पण मला ते ग्रंथ मिळवायला अपार कष्ट मिळवावे झाले मला, पण जमलं ते. तर ते आणि हा नीलकंठ गोविंद सुरी हे त्याचं संपूर्ण नाव. अभिमान आणि आनंद याचा वाटतो मला की हे सगळं एकसूत्री करण्यामध्ये आपले महाराष्ट्राचेच 2 लोक आहेत. एक सुकटणकर साहेब, ते मिलिटरीत पण होते, कर्नल पण होते, आणि दुसरे नीलकंठ त्यांच्या बरेच आधी होऊन गेलेले होते. आणि हे नीलकंठ आपल्या महाराष्ट्रातील कोपरगाव म्हणून जे आहे हे तिथले होते. त्यांच्या आईचं नाव फुलांबावती. आजकाल आईचं नाव सांगणं फार महत्त्वाचं आहे हो. मला पटतं ते. आईचंही नाव ठेवा. विनोद शालिनी केशवराव कोलवाळकर असं लिहा. आता प्रथा आहे तशी. असो, तर या नीलकंठाने इतकं अप्रतिम टीका केलेली आहे. फक्त तपशिलाचा थोडाफार फरक दोन्ही प्रतींमध्ये आहे. जिथे वादग्रस्त आहे तिथे आपण हात लावत नाही, त्या गोष्टी सोडून द्यायच्या. आणि जे चांगलं आहे ते ग्राह्य मानायचं. अशावरनं मी माझे सगळी ही प्रवचनमाला आहे. तर या दोघांचाही मी आनंदाने सहर्ष जय जयकार करतो. नीलकंठांचा आणि सुकटणकरांचाही. त्यांचे थोर उपकार आहेत आपल्यावर की त्यांनी अतिशय शुद्ध प्रती ज्याला म्हणतात, जसं एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली होती. आता मला प्रश्न हा पडतो, विद्वानांना विचारावा असा विचारीन तो मी, की ज्ञानेश्वरांहून शुद्ध अजून कोण असेल हो? त्या शुद्ध प्रती केल्या त्यांनी एकनाथांनी. असो, तर काल आपण थांबलो होतो माता भगिनी द्रौपदीच्या जन्मापर्यंत काल आणून सोडलं होतं. महाभारतात कुठेही तिची आत्या कोण आहे आणि कोणी तिच्या कानात कुर्र केलं हे काही मला सापडलं नाही. पण द्रुपदाची मुलगी म्हणून द्रौपदी असं तिचं नाव त्यांनी केलं. आता हा झाला द्रौपदीचा भाग. भगवंत जेव्हा स्त्रीला किंवा कुठल्याही पुरुषाला तयार करतो, निर्माण करतो, त्याला या पृथ्वी तलावर जन्म देतो, असं म्हणतात की त्यांनी त्याच वेळेला त्याची जोडीदारीण किंवा तिचा जोडीदार हा जगात निर्माण केलेलाच असतो. काही अपवाद असतात, त्याला काही इलाज नसतो. आणि ही जी आलेली आहे ही बाल द्रौपदी म्हणून आलेलीच नाही आहे, लक्षात घ्या. मी कालच सांगितलं. ती अत्यंत दैवरूपिणी, अत्यंत सुंदर लावण्यवती, ते वर्णन नंतर येणारच आहे. आणि ती आणि तिचा भाऊ साधारणतः 18-19 वर्षाचे तरुण असतानाच ते यज्ञातनं
अग्निदेवतेने याज आणि उपयाज या महत्त्वाच्या ऋषींनी आविर्भाव त्या अग्नीला अर्पण करून ती राणी आलेली नसतानाही तुच्छतेने तिच्याकडे बघून त्यांनी आविर्भाव टाकला आणि एक अत्यंत तरणा अतिशय उंच अतिशय तगडा असा तरुण आला. त्याचं नाव दृष्टद्युम्न ठेवलं आणि हिचं नाव द्रौपदी. फक्त त्यांच्या आईने आणि वडिलांनी असा वर मागितला ऋषींना आणि अग्निदेवतेला की यांना यांच्या बालपणीचं स्मरण, आभासी स्मरण काहीतरी दे. हे यज्ञातनं आले आहे असं जे यांना कळलं ते हे आमच्यावर प्रेमच करणार नाही. बरोबर होतं त्यांचं. तर तसं झालं. आता आपण थोडंसं वळण घेऊन तिच्याकरता जे जोडीदार केलेले होते तिकडे काय झालं. ही जशी द्रुपद राजाची देश पांचाल म्हणून ओळखला जायचा, त्याला कुरु पांचाल म्हणतात कारण कुरु राज्याला त्या जवळच ते होतं. तर कुरु पांचाल याची राजधानी होती कांपिल्य नगरी आणि दुसरी उपराजधानी होती अहिच्छत्र. तर तिकडे त्याच वेळेला कुरु प्रदेशी नुकतेच पांडव पाची त्यांची आई द्रौपदी हे वनवासातनं त्यांचे वडील पांडू, तसं सत्यतेने पाहता पांडू हे काही बायोलॉजिकल फादर नव्हते. त्या काळी नियोगवृत्तीने संतती प्राप्त करणे हे धर्मायुक्त होतं, धर्माला प्रचलित होतं. पांडूंना शाप असल्यामुळे त्यांच्या पोटी काही पुत्र जन्माला येऊ शकणार नव्हता. म्हणून त्यांनी कुंतीला आवाहन केलं की अगं म्हणे मी नरकातच जाणार. पुत्र या शब्दाचा अर्थच असा आहे, पुत्र म्हणजे जो वडिलांना आणि आपल्या पूर्वजांना नरकात जाण्यापासून रोखतो त्यालाच पुत्र असं म्हणतात. हे मी नाही म्हणत बरं, व्यास महाराजांनी सांगून ठेवलं आहे, त्यांनी लिहून ठेवलं आहे. तर ते कुंती चिंतेत पडते. तिला वाटतं आपण सांगावं यांना. हरिभाऊ 7ला चालू केला आहे, आपण संपवतो मी बरोबर, काळजी करू नका. तर त्यांनी विचार विनिमय केला कुंतीशी की आता काय करायचं, आपण दत्तक पुत्र घेऊ. तर ती मोठी धोरणीबाई होती. तिने सांगितलं म्हणे महाराज मी दुर्वास मुनींची इतकी सेवा केली आहे वडिलांच्या घरी असताना की त्यांनी मला 4 वर दिले. आता या ठिकाणी ती पतीशी खोटं बोललेली आहे, कबूल. पण भगवंत श्रीकृष्णच सांगतात 5 ठिकाणी खोटं बोललेलं खोटं नसतं, ते नंतर सांगेन मी. तर ती सांगते 4 वर मला आहे, मी कुठल्याही देवतेला आवाहन करू शकते आणि त्याच्यापासून मला पुत्रप्राप्ती होऊ शकते महाराज. तर पांडू महाराजांना आश्चर्य, खरं सांगतेस तू? हे बिलकुल खरं म्हणे. प्रचिती पाहायची आहे. तो म्हणतो शुभस्य शीघ्रम, ताबडतोब प्रतस्थ हो आणि पुत्रप्राप्ती करून घे तू. पहिल्या वराने द्रौपदी मागून घेते. द्रौपदी नाही, चुकलो मी, कुंती मागून घेते. कुंतीबद्दल बोलतो आहे. कुंती माता म्हणते की मला साक्षात धर्माचरण ठेवणारा, धर्माने वागणारा, धर्माने चालणारा, एकदाही खोटं न बोलणारा मुलगा दे. यमधर्माला तिने प्रसन्न केलं या मंत्रवचनांनी आणि यमधर्म तिला धर्मराज म्हणजे त्याचं नाव युधिष्ठिर ठेवलं गेलेलं आहे. आता हे युधिष्ठिर नाव यांचे जे नावं आहेत ते कोणत्या आत्या तिथे होत्या का कुर्र करायला हे महाभारतात उल्लेखच नाही आहे कुठे. शोधलं मी, प्रयत्न केला, मग सोडून दिला. म्हटलं जे आहे ते आपण ग्राह्य धरायचं. युधिष्ठिर पहिलं नाव. तो झाला 2 वर्षाचा. मग याला पुन्हा चिंता लागली, पण एकच झाला. तुझ्याजवळ 4 वर आहेत. दुसऱ्या वराने तिने तिच्या डोळ्यासमोर आला
तो वायू का आला वायू डोळ्यासमोर तिने पाहिला की मला अत्यंत बलवान सर्वश्रेष्ठ असा पुत्र हवा आणि तो वायूच देऊ शकेल. कारण त्यावेळेलाही धौम्य ऋषी त्या पांडवांचे राजपुरोहित नंतर झाले ते, पण ते आधी कौरवांच्या तिथे होते, नंतर पांडवांचे झाले ते राजपुरोहित. तर ते नेहमी सांगत असे, तुम्ही ऐकत असाल ते असते गाण्याची ओळ त्याच्यात, धौम्य ऋषी सांगत असे राम कसा पांडवा. तर तिला हनुमंताची आठवण झाली. त्यारे म्हणे हनुमंतासारखा बलवान पाहिजे मला पुत्र. वायुधर्माने प्रसन्न होऊन तिला भीमसेन हा पुत्र दिला. नंतर पुन्हा त्यांची इच्छा झाली की अजून मला हवेत, जय श्रीकृष्ण सुस्वागतम. तिने मग इंद्रदेवतेला आवाहन केलं की मला शस्त्रांमध्ये अस्त्रांमध्ये अत्यंत निपुण असलेला तुझ्याजवळ जसं अस्त्र आहे तितक्याच पॉवरफुल अस्त्र त्या मुलापाशी असावं आणि त्याला सर्व शस्त्रास्त्र तू शिकवावेत असं इंद्राला आवाहन केलं. आणि इंद्रापासून जो आला त्याचं नाव अर्जुन. इथपर्यंत ठीक होतं. मग अजून एक वर राहिलेला होता तिच्याजवळ. मग आता हिला झालं तर हिची जी सवत होती माद्री, जिला कन्या शुल्क म्हणायचे हो त्यावेळेला वेगळं होतं. आता हुंडा द्यायला लागते नवऱ्या मुलाला तर प्रसन्न होतात जावई बापा, वा वा हुंडा भेटला. ते नाही, त्यांचे आईवडील नातेवाईक. त्यावेळेला उलटी पद्धत होती, कन्या शुल्क म्हणून द्यावं लागायचं. असे कन्या शुल्क देऊन आपली मुलगी देणारे त्या वराकडल्या मंडळींना असे दोनच राज्य होते. एक मद्र म्हणजे मद्रास साईडचं मद्र राज्य आणि दुसरं गांधार. तिथेसुद्धा कन्या शुल्क भरून मुलगी, तुमचा मुलगा पांगळा असो, लंगडा असो, बहिरा असो, कसाही असो, कन्या शुल्क दिलं तर ते राजे राजवाडे त्यांना मुलगी द्यायला तयार व्हायचे. तर हे झालं. तर ही हुशार होती माद्री. तिने हळूच सलगी करत पांडूला विचारलं, तुमचा जीव फक्त तिच्यावरच आहे का? आता काय बोलणार. या ठिकाणी नवरे साईन ऑफ ओमेट्रा म्हणतात त्याला, चूप राहतात. तर चूप राहिलं. बरं म्हणे, तुला काय पाहिजे? मलाही एखादा वर असेल तर द्या म्हणे. तिला सांगा. तिने काल सांगितलं होतं 4 वर आहे, तिने 3च वापरले. तर कुंतीच्या समोर पांडुराज सांगतात की भाई मी तुला फोर्स करणार नाही, तुझी इच्छा असेल तर एक वर तुझ्याजवळ आहे तो तिला देऊन दे मंत्रासकट. आता या मद्रासी बायका असतात त्या खूप हुशार असतात. तशा माता भगिनींचे क्षमा मागून सगळ्याच माता भगिनी मी कालही सांगितलं आपल्यापेक्षा अतिशय व्यवहाराने बुद्धीने सगळ्याच गोष्टींनी तीक्ष्ण असतात आणि हुशार असतात. बावळट असतो तो पुरुष, ती हुशार होती. ती मला म्हणे मला द्या वर एक. तर कुंतीने तिला मंत्रासकट तो दिला. हे घे म्हणे तुला दिलावर, तुला जो पाहिजे देव तो बोला. आता ही हुशार होती. ही म्हणे हिने 3 घेतले, मग मी एकच का घेऊ मुलगा. मग हिने विचार केला आणि हिने बोलावलं, आराधना केली अश्विनी कुमारांची. अश्विनी कुमार दोघं भाऊ आहेत. अश्विनी कुमार हे नाव असं पडलं की सूर्यदेवतेने आपल्या संज्ञा नावाच्या पत्नीशी अश्वरूपात समागम केला आणि त्यापासून जे 2 जुळे पुत्र झाले म्हणून त्यांचं नाव अश्विनी कुमार. हे त्यावेळेस अतिशय निष्णात वैद्य म्हणून सगळ्या जगाला प्रसिद्ध होते. तर तिने त्या दोघांचे स्मरण केलं. त्याच्यापैकी जो मोठा होता त्याचं नाव नासत्या. लहाना जो होता त्याचं नाव होतं द्रष्टा. म्हणतात ना ऋषी म्हणतो आपण,
ऋचा द्रष्टा राहा इति ऋषी. ऋषी कोणाला म्हणायचं याची व्याख्या आहे. तर द्रष्टा म्हणून असतो तो, त्याचं आवाहन करते आणि हिला जुळे मुलं होतात. आता जुळे मुलं असले तर जुळे मुलं एकाच क्षणाला जन्म घेत नाहीत, एक आधी येते आणि एक नंतर. तशी स्ट्रक्चरल व्यवस्थाच ती आहे. तो पहिले नकुल जन्माला आला, त्याचं नाव नकुल ठेवलं गेलं, आणि नंतर सहदेव आला, तो द्रष्टापासून झालेला होता. तर असे तिने हुशारीने हिच्याजवळ 3 आहेत तर माझ्याजवळ 2 आहेत असं माद्रीने हे केलं. अशी ती कथा आहे. यांना 5 पुत्र होतात. हे यथाअवकाश पांडूला शाप मिळालेला असतो की स्त्री कामना तू ज्या क्षणी करशील त्या क्षणी तू मरून जाशील, असा शाप त्याला किंदम ऋषींनी दिलेला असतो. कारण पांडू वनवासात मृगया करायला जातो. मृगया ही क्षत्रियांची एक क्षात्र धर्म पाळण्याची प्रथा होती म्हणा, त्या काळात मंजूर होतं, आणि ते मृगया करून ते शिजवून खायचे. तर त्याला असं वाटलं की हरण आहे तेच दिसतं आहे आपल्याला, मृगया काही 5 कदमांच्या अंतरावर 2 बाणणे सोडत, जवळ गेला तर ते हरून पळून जाईल ना. हो, प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. यांनी दुरूनच त्या काममग्न असणाऱ्या ऋषींना आणि त्यांच्या स्त्रीला न ओळखल्यामुळे हरणाचं कातडं पांघरलं होतं, आणि यांनी तीर चालवला आणि किंदम ऋषी मृत्युमुखी पडले. पडताना हे गेले म्हणे, मुनीवर मला माहीत नव्हतं तुम्ही हरणाचं पाहता. त्यांनी शाप दिला त्याला. त्यांनी खूप विनंती केली की तुम्ही, त्यांच्याशी शास्त्रार्थ केला किंदम ऋषींची की तुमचं कसं अयोग्य आहे, हे जे संपूर्ण वन आहे हे कुरुक्षेत्राचं आहे म्हणे, मृगया करणं हा राजधर्म आहे. मला कल्पना नव्हती, मला दिसलं नाही इतक्या लांब की बा हा माणूस असेल कोणी मनुष्य रूपात, हा हरिण रूपात, हा मृग रूपात समागम करतो, हे मला कळलं नाही, म्हणून मी बाण सोडला, म्हणून तुमचा मृत्यू झाला. मग पुष्कळ तिथे महाभारतामध्ये त्याच्यावर आहे, ते काही आज आपल्याला घ्यायचं नाही. आपला केंद्रबिंदू आहे एकमेव द्रौपदी. तर हे असे लहान असतात मुलं. तर मग ही माद्री सती जाते. त्यावेळेला सती प्रथेचा उल्लेख खरं म्हणजे कुठेही नाही आहे महाभारतामध्ये. संपूर्ण महाभारतात सती जाणारी फक्त एकटी माद्रीच असावी असा माझा कयास आहे. अजून तरी मला सापडलं नाही. शोधलं मी ते, पुष्कळ अभ्यास केला की कोणी अजून गेला आहे का, कोणी अशी सती गेलेली नाही आहे. तर ती कुंतीला स्पष्टपणे सांगते की मीच जाणार यांच्यासोबत. याचं कारण ऐक म्हणे की तुझा जो स्वभाव आहे तो अत्यंत मार्गदर्शील आहे, अत्यंत प्रेमळ आहे, आणि तू माऊली आहेस. मी फक्त आई होऊ शकेन, माऊली मी होऊ शकणार नाही. कारण अर्जुन, भीम आणि युधिष्ठिर यांच्यावर मी माझ्या मुलं इतकंच प्रेम करू शकेन ह्याची प्रचिती माझ्याजवळ नाही, किंवा मी हे कबुली करणार नाही. तर मला जाऊ दे. तर कुंतीला म्हणते की तुझ्याकडनं काही वचन घ्यायची मला आवश्यकता नाही आहे, की माझ्यापेक्षा सध्याही माझे मुलं तुझ्याच खांद्यावर खेळतात. हे मुलं 6 वर्ष 7 वर्षाचे असतात तोपर्यंत ऋषीमुनी असतात तिथे. 8 वर्षाचे झाल्यावर ऋषीमुनी सांगतात कुंतीला की आपण सगळे आता हस्तिनापूरला जाऊ. हस्तिनापुरात यांचं चांगलं पालनपोषण होईल, यांना शिक्षण मिळेल, आणि धृतराष्ट्राला आम्ही विनंती करू की आता हे तुझं नैतिक कर्तव्य आहे की तुझा भाऊ मेल्यानंतर जे राज्य तू चालवतो आहे ते अन्यायाने तू घेतलेलं आहेस. पांडू स्वतः सोडून गेला, त्यामुळे तुला मिळालेलं आहे. त्यावेळेला प्रथा अशी होती की कोणत्याही व्यक्तीला कुठलेही व्यंग जर असेल तर तो सिंहासनाधिष्ठित राजा होऊ शकत नाही. पांडू गेल्यावर दुसरा उपायच नव्हता भीष्माचार्यांना.
कोणाला बसवणार राजसिंहासनावर? म्हणून या धृतराष्ट्राला बसवलं आणि हे घेऊन गेले. त्यांचा तिथे सांभाळ पोषण झाला. आणि आता माझी आता पंजाब मेलसारखी फास्ट सुटणार आहे. आपल्याला 5 दिवसात संपून तिथे ते वाढतात. काल मी सांगितलं की द्रोणाचार्य कसे तिथे आचार्य झाले, ते भाग घेतला आपण. मग या धृतराष्ट्राच्या मनात हा काही साधा नव्हताच होतो, खरोखरच साधा नव्हता. काही लोक असतात ते अत्यंत सॉफ्ट बोलतात, अत्यंत मृदू बोलतात, अत्यंत गोड बोलतात. गोड बोलून तुम्हाला 2 मिनटात अशोकराव खिशात टाकतात लोक. तुम्हाला युनिव्हर्सिटीचा अनुभव आहेच, मला सांगायला नको, असे असतात. आणि मी नाही म्हटलं, शास्त्रकारच सांगतात ना हो, जो गोड बोलणारा आहे त्याच्यावर पटकन विश्वास टाकू नये. त्यांनी म्हटलेलंच आहे, मधु तिष्ठती जिवाग्रे हृदयेतू हलाहल. हलाहल म्हणजे शंकर, कैलासावरचे कैलास राणा शंकर यांनी हलाहल पचवलं, इथेच रोखून ठेवलं, म्हणून त्यांचा कंठ निळा झाला. हा तुमच्या समोर जो बुवा बसलाय डिंग मारण्यात नाही सांगत, अरे दररोजचे लग्नाच्या आधी इतके हलाहल पचवले का अजूनही कंठ निळाने झालेला आहे, पण हलाहल पचवले, खोटं नाही सांगत. एक शब्दही खोटं बोलणार नाही व्यासपीठावर. असो, तर तसे लोक असतात. हा धृतराष्ट्र त्यातलाच एक होता. त्याचा एक कणिक म्हणून अनौपचारिक सल्ले देणारा त्याचा अत्यंत जवळचा होता. तो त्याला म्हणे, या सर्पाच्या पिल्लांना तू कशाला पाळतो आहे? हे मी नाही म्हणत, व्यासांनी लिहिलं आहे. तू कशाला पाळतो आहे म्हणे, हे भांडतील तुझ्याशी, मोठं झाल्यावर तुला कसपटासारखं करतील. हाकलून दे म्हणे यांना आणि यांच्या आईला मारून टाका. म्हणून मग अजून त्या धृतराष्ट्रासोबत हे प्लॅनिंग करणारे, तरणे बांड झालेले, मोठे झालेले, बुद्धीने अल्प राहिलेले असे अजून हा धृतराष्ट्र एक चांडाळांपैकी होता. लक्षात ठेवा, मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. कोणी वाईट मनात घेऊ नये किंवा भाषण संपल्यावर मला दाटू नये की असं का म्हटलं. जे खरं आहे तेच बोलते महाराज. यांनी विचार विनिमय केला. धृतराष्ट्राने बोलावलं. ते ज्यांना बोलावलं ते त्याचे आप्तही होते, आणि त्यातला एक आप्त ऑफिशियल आप्त नव्हता, पण तो या 3 चांडळांना नेहमीच चांडाळकीमध्ये सहाय्य करणारा होता. त्याचं नाव सूर्यपुत्र. माझं त्याचं काही वैयक्तिक वैर नाही आहे, पण महाभारतामध्ये हा जो शब्द प्रयोगात आला अशोकराव, चांडाळ चौकडी, हाही चुकीचा आहे. चांडाळ चौकडी नव्हती. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण चांडाळ चौकडी नव्हती, चांडाळ पंचकडी होती. म्हणजे या अधम जो होता तर धृतराष्ट्र, हे पक्क लक्षात घ्या. आंधळे असला म्हणजे अंतःकरणाने चांगलाच असतो असं नाही, हे पक्क लक्षात घ्या. या 5 जणांनी ठरवलं की आपल्या तिथे देशात वारणावत म्हणून जे गाव आहे तिथे उत्सव चालू आहे. या सगळ्यांना तिथे आपण, जसं इथून चिखलदऱ्याला आपल्याकडे कोणी पाहुणा आला की दाखवायला नेतात काय, तर चिखलदरा, आणि खोट्या कथा सांगतात हे भीमकुंड आहे, हे वैराटचं राज्य आहे. सापचूक, वैराटचं इथं नव्हतंच राज्य कधी. मी जाऊन आलो तिथे, काही राजस्थानमध्ये आहे. आपल्या इथे सांगतात हे भीमकुंड. अरे भीम कशाला मरायला आला इकडे, इथपर्यंत आलेच नाही, तिकडच्या तिकडेच फिरले ते अरण्यात, ते जाऊ द्या. तर हे म्हणतात की वारणावतला उत्सव चालू आहे, तर आपण यांना पाठवू तिथे. त्यांना सांगू की 1 महिनाभर तिथेच राहा, आराम करा, आनंद घ्या, म्हणजे त्यांनाही वाटेल की बुवा धृतराष्ट्र आपला काका असून आपल्यासाठी काहीतरी करतो आहे. आणि तिथे असा एक माणूस ठेवलेला असतो दुर्योधनाने, धृतराष्ट्राने. हमिंग येत आहे ना, मी सांगणार होतो अशोकराव, उशीर केला सांगायला, त्याबद्दल क्षमस्व.
आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. माझं काम तुम्ही केलं. हमिंग येतं आहे रे बाबा. हां बस करा. माझं बोलणं तिकडे ऐकू आलं पाहिजे बस. तर या 5 जणांना आणि कुंतीला खूप आनंद होता. अतिशय सहृदयी बाई असते बिचारी. आणि हे सगळे 5-6 जण आश्रित असतात तिथे. आश्रिताला पर्याय नसतो. राहायला खायला हे दिलं म्हणजे झालं का सगळं. एक उपकार त्यांनी केला की मात्र या 5 जणांना शस्त्रार्थ शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे ठेवलं. ती त्याची कृपा. पहा प्लॅन आला की असं करा. म्हणजे याच्यात बाकीचे सगळे खुश झाले. कुंती खुश झाली. पण यांच्या बाजूने असणारा एक अतिशय धर्मशील पुरुष जो सुद्धा युधिष्ठिरासारखाच, तो सुद्धा यमधर्माचाच मुलगा होता. यमधर्माला शाप दिल्यामुळे त्याला पृथ्वीवरती विदुराच्या रूपात जन्म घ्यावा लागला. ते आज काही कथेचा भाग नाही, पण एका ओळीत सांगतो. आणि मांडव्य म्हणून ऋषी होते. त्यांना आरोपामध्ये राजांनी पकडलं कारण ते चोर त्यांच्या आश्रमात लपले होते. यांनी सांगितलं की मला काहीच माहीत नाही सैनिकांना. पण त्यांच्याच आश्रमात सगळं चोरांनी चोरलेलं दागिने हे ते सगळं सापडलं. आणि या अणी मांडव्य ऋषींना त्या काळी चोरीची शिक्षा ही सुळावर चढवणे. त्या अणी मांडव्य ऋषींचं वय खूप झालेलं नव्हतं. त्याचं कोणी ऐकलं नाही आणि त्या अणी मांडव्य ऋषींना सुळावर चढवलं. त्याच्यात त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ते गेले स्वर्गात. आणि त्यांची आणि यमधर्माची भेट झाली. तेव्हा त्यांनी यमधर्माला विचारलं की मला नरकात का टाकतात आहेत. काय केलं मी असं. माझा गुन्हा सांग पहिले. आता यमधर्माजवळ सगळे त्याचे ऑडिटर होते 2 जण आणि लिहिणारं होतं. ऑडिटर होता त्याचं नाव चित्रगुप्त. आणि लिहिणारी जी होती ते आपल्या दरवाजावर लावतो आपण बघा, येतो तो माणूस सोन्याचं चांदीचं. जीवती ही देवता या ब्रह्मा विष्णू महेश यांनी निर्माण केली होती. आणि निर्माण करतानाच तिला वचन दिलं होतं की तू लिहिलेलं जे राहील त्याच्यात आम्ही कुठेही ढवळाढवळ करणार नाही. ती म्हणे मी लिहू कुठे. ते म्हणे भाल प्रदेशावर लिहून ठेव, त्याच्या तुझ्या अक्षरं दिसणार नाही कोणालाच. पण तू जे लिहिलेलं राहील ते कधीही चूक ठरणार नाही असं आम्ही तुला वचन देतो. त्या जीवतीने हे भोग लिहूनच ठेवलेले होते हो या पांडवांच्या कपाळावर आणि कुंतीच्या कपाळावर. ते त्यांना भोगावं लागलं तिथे. ते वारणावतला गेले आनंदात. 1 महिना आपल्याला आता मजा करायची आहे. इथे वेगवेगळा उत्सव आहे, वेगवेगळे पदार्थ आहे खाण्यासाठी. त्याच्यातला खाण्यात तरबेज म्हणजे भीम होता. त्याला खूप आनंद सगळ्यांना. पण हा विदुर जो होता यमधर्माचा मुलगा, त्या यमधर्माला आणि मांडव्य ऋषींनी शाप दिलेला असतो की माझी काहीही चूक नसताना मला सुळावर चढवलं गेलं की ते तुझ्यामुळे. आणि तू म्हणतो आहे त्याचाही शास्त्रार्थ तुला सांगतो. चित्रगुप्ताने तेवढ्या वेळात वही काढून आणली असते त्या याच्यासाठी, यमधर्मासाठी. यांचा गुन्हा आहे म्हणे. हे जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा यांनी बाभळीच्या काट्याने एका फुलपाखराला टोचून त्याचा जीव घेतला आहे. म्हणून यांना सुळावरती चढवण्यात आलं. सूळ म्हणजे काय, मोठा काटा त्याच्यावर बसवायचे असे आणि मरायचा तो माणूस. मग त्या आणि मांडीवर ऋषीने म्हणे माझं जी तपश्चर्या आहे ती वाया जाणार नाही. मी पण तुला शाप देतो. तुझा नंतरचा जन्म जो काही होईल म्हणे पृथ्वीवर तो तू यमधर्माप्रमाणेच धर्मशील राहशील. पण तुला राजसिंहासन मिळणार नाही. तुला यमधर्माचा मान आहे तो मिळणार नाही. तू शत्ता म्हणून ओळखला जाशील. शत्ता म्हणजे अतिशय नीच जातीतली स्त्री असं महाभारतात वर्णन आहे. शत्ता म्हणजे दासीपुत्र की ज्याला कुठलंच स्टेटस नसतं. तर शत्ता म्हणूनच तुला म्हणतील. आणि हे विदुर, तर हे विदुर मात्र या पांडवांच्या कडनं यांना पाझर फुटत असतो.
तोही मनातल्या मनात विचार करतो की धृतराष्ट्र एवढा कसा काही विचारवंत झाला, किंवा हे चार जे चांडाळ आहेत त्याच्या आजूबाजूला त्यांनी हो कसं म्हटलं यांच्या एन्जॉयमेंटला, ते विचार करतो तो. मग तो न सांगता वारणावतला जातो चौकशी अंती. त्याला तिथला जो माणूस असतो त्यांनी खरं म्हणजे सांगितलं असतं धृतराष्ट्राला की मी कोणालाही काही सांगणार नाही. विदूर समोर आल्यावर त्याला कळतच नाही, त्याला असं वाटतं की हा धृतराष्ट्राचाच माणूस आहे. त्या माणसाचं नाव पुरोचन, आणि तो लाक्षागृह बांधतो यांना राहण्यासाठी. लाक्षागृह म्हणजे ज्वालाग्रही पदार्थांनी बांधलेले राहण्यायोग्य म्हणण्यापेक्षा न राहण्यायोग्य घर. ते विदुराला कळल्यावर विदूर चुपचाप वापस येतो आणि युधिष्ठिराला, तर प्रत्येक वेळेला युधिष्ठिराबरोबर कोणी ना कोणी असतंच तिथे कौरवांपैकी. तर युधिष्ठिराला तो सांगतो, फक्त एक जे सांगतो आहे ते सांकेतिक आहे, लक्षात घे. युधिष्ठिर सगळ्यात हुशार असतो. युधिष्ठिरापेक्षाही हुशार सहदेव होता, ती कथा नंतर येईल. तो सांगतो की आग लागलेली असताना उंदीर बिळामधून पळून जातात, एवढं लक्षात ठेव. युधिष्ठिराला लक्षात द्या काहीतरी गडबड आहे, पण तो लक्षात ठेवत होते की आग लागली असताना उंदीर असलेल्या बिळांमधून पळून जातात. हे वारणावतला जातात. पुरोचन त्यांची इमानी इतबारे सेवा करतो. अगदी अत्यंत उलट्या काळजाचा माणूस, अत्यंत नराधम. आणि यांना माहीत असतं की आल्या आल्या आपल्याला 5-6 दिवसात तर काही जाळणार नाही आहे. हे युधिष्ठिरांनी सगळ्यांना समजून सांगितलं असतं, मी ज्या दिवशी सांगेन त्या दिवशी आपल्याला इथून छूमंतर करायचं आहे. आणि तसे ते कोणालाही कळायच्यात. आणि यांचं हे जे घर ज्वालाग्रही बांधलं असतं ते शहराच्या खूप दूर नदीच्या काठी बांधलं असतं. का हो, एवढ्या लांब का बांधलं असेल? ह्याच्याच करता वस्तीत जर घर असलं, जसं माझ्या घरी जर आग लागली किंवा आमच्या समोर जर आग लागली तर आम्ही ताबडतोब फायर ब्रिगेडला फोन करू, अरे आग लागलेली बा, या वाचवायला. वस्तीत असलं तर 10 लोक आग विझवायला येतील आणि हे वाचतील पांडव. म्हणून ते दूर केलेलं असतं, बांधलेलं असतं ज्वालाग्रही पदार्थांनी. ज्वालाग्रही म्हणजे कोणते? आपल्या तुरट्या ज्या वापरतात जाळण्यासाठी, ते पावसाळ्याचे दिवस असतात. माहीत नाही, मला पावसाळ्यात अनेकदा जावं लागलं इथे स्मशानात. मग ते जो देह ठेवला असतो तिथे चितेवर तो पेटत नाही, मग तो पूर्णपणे पेटला पाहिजे. म्हणून प्रत्येक तिथे केशवराव म्हणून होते, आता नाही आहेत, तर ते अशा छोटे छोटे थैले द्यायचे प्रत्येकाच्या हाती. त्या राळेचे असायचे, राळ. ती राळ अशी फेकायची की भडका व्हायचा, राळ फेकायची की भडका व्हायचा. तर तसं ते राळेचं तुराट्या, काट्या, दांडे आणि शेणांनी असं माखून आणि वरतून खूप छान केलेलं असं बांधून ठेवलं होतं त्याने. विदुरांनी खणिकाला बोलावून तिथून त्या नदीपर्यंत 200-250 फूट भुयार मोठं, 6 फूट लांब आणि 4 फूट रुंद, की हे असे कडेकडेले जातील आणि वाचतील असं करून ठेवलं होतं. आणि सांगून ठेवलं होतं युधिष्ठिराला की तुम्ही आग लावून स्वतःच आग लावायची आणि पळून जायचं 8-10 दिवसांनी. आणि हे तसं करतात. त्याच वेळेला तिथे त्या दिवशी रात्री मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवातलं खायला एक बिल्लीण आणि तिचे 5 मुलं आलेले असतात. ते आश्रयाला म्हणून यांच्या घरात येतात. हे युधिष्ठिराला, कुंतीला कोणालाही माहीत नसतं की असे आश्रयाला आलेले आहेत. वेळ झाल्याबरोबर रात्री 12:30-1 नंतर युधिष्ठिर उठवतो, सगळ्यांना आग लावून देतो, पेटवून देतो ते घर, आणि ते निघून नदीच्या काठी जातात. आणि नदीच्या काठातनं वरून ते नदीच्या पार पल्ल्याड जातात आणि ज्या देशात पोचतात त्या देशाचं नाव पांचाल, जे द्रौपदीचं राज्य, त्या देशात पोचतात. पोचल्यावर जायचं कुठे, राहायचं कुठे? काही वेळ तर वनामध्ये राहतात ते,
शेवटी त्यांच्यातला सगळ्यात अतिशय कोमल जो असतो हृदयाने, तो असतो सहदेव. त्याला आपल्या आईचे हाल काही पाहत नाही कुंतीचे. तो युधिष्ठिराला म्हणतो, दादा आपण कुठेतरी आश्रित म्हणून राहू ना, नाहीतरी आपण आपल्या राजवाड्यात पण आश्रितच आहोत, इथे एखाद्या झोपडीत आश्रित राहू. इच्छा असेल त्याची तर आपल्याला जागा देईल, गोठ्यातही ठेवलं त्यांनी आपल्याला तरी चालेल. तर शोधतात. आता आपल्या घरी कोणी आलं तर घेऊ का घरात, आपण कोणी कोणाला घरात घेत नसते, त्यावेळेला घेत नव्हते. पण त्यावेळेला एक अतिशय चांगला सहृदयी माणूस त्यांना भेटला. त्याचं नाव महाभारतात दिलं नाही आहे, त्या नगरीचं नाव दिलेलं आहे. त्या नगरीचं नाव एकचक्रा नगरी. त्या एकचक्रा नगरीत पांडव राहतात. तो म्हणतो की या तशी दुपार झालेली आहे खूप, तुम्ही माझ्या इथे खोल्या जास्त नाही आहे, एका खोलीत तुम्ही तुमचं मांडा, आणि तुम्ही नाहीतरी भिक्षावळ गोळा करणारे ब्राह्मणच दिसत आहे मला. कारण यांनी वेश बदललेले असतात, आपल्याला ओळखायला नाही पाहिजे. यांना युधिष्ठिर त्या तिथे सांगतो की आपल्याला मारण्यासाठीच हे धृतराष्ट्र काकांनी हे रचलेलं आहे, यांना साथ यांनी दिलेली आहे. आपल्याला कोणी कुठेही दिसलं तर मारून टाका, अशाच आज्ञा असतील तर आपण वेश बदलून राहूया. सगळ्यात सोपा वेश ब्राह्मणाचा होता त्यावेळेला. तसं सगळ्यांचाच वेश सोपा होता हो. 2च वस्त्र अंगावर असायचे राजेंद्रभाऊ, एक उत्तरीय आणि एक अधरीय, बस. स्त्री असो का पुरुष असो, काही पोलके, जरीचे पोलके हे ते काही नव्हतं. फक्त उत्तरीय जे असायचं त्याच्यावरून तुमचं स्टेटस, आता आजकाल स्टेटस म्हणतात ना बा, टाय पहन के गया, नीली चड्डी नीला फ्रॉक, समझो उच्च शिक्षित. डॉक्टर साहब कॉन्वेंट में सीखताना लड़का धन्य आहे बाबा, कॉन्व्हेंटमध्ये शिकतो म्हणून खूप चांगला. आमची तर आजही आमची भेट आहे, लावतो भेट, क्रॉस सेक्शन घ्या आणि बसवा. आमच्या मराठी शाळेतला पोट्टा त्याच्यापेक्षा हुशार आहे का नाही. असो, आमच्या गुरुजींना रागेल मी बोललो तर, अहंकाराने बोलत नाही आहे सर. खरं ते सांगतो आहे, प्रात्यक्षिक लोकांना कळायला पाहिजे. असो, तर हे तसे गेले राहिले. आता भिक्षावळ मागायची म्हणजे त्यावेळेचं ठरलेलं असतं, फक्त 4 घरी भिक्षा मागायची, तीही कोरडी भिक्षा, हे ठरलेलं असायचं त्याही वेळेला. आता भिक्षा मागायला जायचं कोणी, तर सगळेजणं मी मागतो मी मागतो. भीम म्हणाला मी मागतो, तुमच्या ज्याने उचलल्या जाणार नाही. भीमाचा हेतू हा असायचा की जास्त भिक्षा मिळाली पाहिजे, त्याचं पोट तर भरलं पाहिजे. तर त्याच वेळेला कुंतीने एक नियम घालून दिला होता, जी काही भिक्षावळ मिळेल, जी भिक्षावळ मिळेल त्याची अर्धी भिक्षेचं जे अन्न होईल ते पहिले पूर्णपणे भीमाला द्यायचं. उरलेले 4 भाग जे आहेत, उरलेला जो भाग आहे त्याचे 5 भाग करायचे. 1 भाग कुंतीचा, 1 युधिष्ठिर, 1 अर्जुन, 1 नकुल, 1 सहदेव, असे घ्यायचे. तर मग लोकांची ओळख व्हायला लागली नगरामध्ये. नंतर ती कथा आहे ते बकासुराची, त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाही आहे. मग एक जण यांना सांगतो की अरे म्हणतो, असं करण्यापेक्षा तुम्ही आता 6 दिवसांनी राजधानीत का चालत नाही. म्हणजे कशा करता, तर हे नवीन असतात त्या देशामध्ये. अरे म्हणे तिथे द्रुपद राजाच्या मुलीचं स्वयंवर ठेवलेलं आहे त्यांनी, तिथे चला, तिथे तुम्हाला पोटभर खाता येईल म्हणे, काही भिक्षाही मागावी लागणार नाही. तर आता स्वयंवर ठेवल्यावर यांचं काही नसतं, पण तो जेव्हा म्हणतो माणूस त्यांना सांगतो की स्वयंवर अशा रीतीने ठेवलं आहे की ते फक्त या जगात जो उत्कृष्ट धनुर्धर आहे तोच ते साध्य करू शकेल. असं म्हटल्याबरोबर भीमाच्या डोक्यात, त्यावेळेला कुंती नसते तिथे, भीमाच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपल्याला तिथलं चांगलं चुंगलं खायचं हीच संधी आहे. स्वयंवरात काही हो, निदान प्रेक्षक म्हणून जायला काय हरकत आहे. हे सगळे जातात तिथे.
तेथे जाईपर्यंत प्रेक्षक या नात्यानेच गेलेले आहेत. मोठं विस्तीर्ण सभागृह असतं आणि तिथे द्रौपदीचं लग्न नसतं. बरं लक्षात ठेवा, कृपा करून माझे शब्द अत्यंत विचारपूर्वक मी बोलतो आहे. लग्न नाही, स्वयंवर. स्वयंवराचा अर्थ आहे आताच्या मातापित्यांनी जातीभेद धर्मभेद सगळं सोडून हे लक्षात घ्यावं. आजही तशी प्रथा इथे यायला हवी आहे. मग आमचे काही मित्र आहेत, सकाळी आम्ही खेळायला जातो तेव्हा, ये डॉक्टर है तू अभी भी महाभारत में है क्या? म्हटलं हां, महाभारत में रहता हूँ मैं, ऐसा समजो. फार मोठे हृदय होते त्यावेळेच्या लोकांचे हो. कधीही त्या काळात मुलीच्या म्हणण्याप्रमाणे लग्न लावल्या गेलं नाही. असं एकदाच झालं फक्त, पण तगडा होता तो. एका रात्रीत गुजरातमधनं अनर्थ देशातनं इथे आला, कौंडिण्यपूरला, आणि घेऊन गेला उचलून. एकच होता तो, बाकी कोणाची हिंमत नव्हती. असो, तो कोण सांगायची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहीतच आहे. तर हे प्रेक्षक म्हणून जातात. सगळं गचागच भरलेलं असतं, पूर्ण सभागृह नाही, मोठ्या मैदानात होतं. याचं कारण सांगतो. देशोदेशीच्या राजांना निमंत्रण गेलेलं असतं की तुम्ही या, असं माझ्या मुलीचं स्वयंवर ठेवलेलं आहे. त्या स्वयंवरामध्ये एक पण ठेवलेला आहे. तो जो सिद्ध करेल त्याला माझी मुलगी माळ घालेल आणि अर्ध्या राज्याचा महसूल त्याला जाईल. त्यावेळेला खूप मजा होती. अशोकराव जो जावई बने त्याला अर्ध्या राज्याचा महसूल मिळायचा. अर्ध राज्य जावायला दिलं म्हणायचे. आता देते काय कोणी? काही जावई असतात, मागतात ते तोंडाने भांडतात, ते एक खडकू देत नाही त्याला. असो, हे आताची परिस्थिती त्यावेळेची सांगितली मी. तर हे जातात, मग सगळे भरलेलं असतं. सभागृह मोठं आपलं नेहरू मैदान आहे, त्याच्यापेक्षाही विस्तीर्ण असतं. कारण हे राजे जे लोक येतात हे एकटे दुकटे येत नाही ना हो. यांना जेवण झाल्यावर हातावरी पाणी टाकायसाठी नोकर लागते. तो टाकून राहिला पाणी आपला. तर त्यांचा बरोबर लवाजमाही असायचं त्यांचं. सगळ्यांची व्यवस्था त्या द्रुपद राजांनी अत्यंत छानपणे केलेली होती. जेवणा खाण्याची, राहण्याची, आंघोळीची सगळी व्यवस्था. आणि सकाळी स्वयंवर होतं, सगळे लोक जमलेले. आणि हे पांडवसुद्धा ब्राह्मणांच्या वेशात, म्हणजे साधं सकच्छ धोतर आणि वरती उत्तरीय असे आलेले, गळ्यात जानवे. पण सगळं अंग त्यांनी झाकून घेतलेलं होतं प्रत्येकाने. युधिष्ठिरापासून तर सहदेवानी 1 इंचसुद्धा उघडं राहील असं ठेवलं नव्हतं. गुंडाळून आले होते सगळे. वर्णन करतात व्यासजी. बसले आपले. त्याच्यानंतर एका अशा व्यक्तीचं आतमध्ये प्रवेश होतो की ते व्यक्ती आल्याबरोबर द्रुपद राजा सकट सगळे उठून उभे राहतात. फक्त चांडाळ चौकडी उभे नाही राहत. ते आले असतात तिथे. कर्ण, दुःशासन, शकुनी, दुर्योधन, सगळ्यांनाच बोलावलं असतं. कोणी सगळं सभागृह उठून उभं राहतं. कोण आलं असतं? स्वतः भगवंत आणि त्यांचे मोठे बंधू बलराम, त्यांचा जीवश्च कंठस्थ सात्यकी आणि त्यांचा जीवश्च कंठस्थ कृतवर्मा, हे 5 जण यादववीर येतात. तर सगळे उठून उभे राहतात. सगळे स्थिरस्थावर होतं. सगळ्यांच्या नजरा अशा चोरून राजे राजवाडे. अहो, ज्याच्याकरता आलो ते दिसलंच नाही तर पाहणार नाही गे लोक. इकडे तिकडे शोधत असतात नजरा, कुठे दिसते का. पहिले कोणी दासी आली तर तिच्याचकडे, हीच आहे का, हीच आहे, अरे ती नाही आहे बाबा. मग नंतर द्रौपदीला घेऊन तिचा भाऊ, जुळा भाऊ द्रष्टद्युम्न, तो घेऊन येतो तिला. सभेच्या मध्यभागी मोठ्या अशा
बेंच म्हणून होता त्यावेळेला, काय म्हणायचे माहीत नाही मला, कुठल्या तरी प्रासादिकेत असं ठेवलेलं आहे. तर तिथे जवळपास 8 फूट मोठं ईश्वास ठेवला. ईश्वास म्हणजे धनुष्य. धनुष्याला संस्कृतामध्ये ईश्वा असं म्हणतात. तर ते ठेवलेलं होतं असं व्यासांचं वर्णन आहे. आणि 5 बाण तिथे ठेवलेले होते.